नमस्कार. स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. आज आपण महाश्वेता या कादंबरीचा 22वा भाग ऐकणार आहोत. आता आपण सुरुवात करू. संतोष गेल्यानंतर महिन्याभराने शिवाश्रमाचे बांधकाम पुरे झाले. या सगळ्या कामात शंभू प्रसादने जरी पुढाकार घेतला होता, तरी प्रत्येक गोष्ट आनंद स्वामींच्या सल्ल्यानुसार आणि त्यांच्याच इच्छेप्रमाणे चालली होती. सभोवताली भरपूर मोकळी जागा ठेवून मध्यभागी आवश्यक तेवढ्या जागेत वसती स्थान उभारण्याची आखणी झाली होती. शिवाश्रमचा प्लॅन आनंद स्वामींनी स्वतः काढला होता. आश्रमाला दर्शनी उघडा लांब रुंद वरांडा होता. त्यांच्या दोन्ही टोकांना 2 मोठाल्या खोल्या होत्या. मध्यभागी माझघर, मागच्या बाजूला स्वयंपाकघर, सामान सुमान ठेवण्याची खोली होती. आश्रमाच्या बांधणीत शहरी ऐशारामाचा डामडोल नव्हता. सगळी रचना अत्यंत साधी पण मोठी, रेखीव, प्रमाणबद्ध आणि सर्व सोयींनी परिपूर्ण होती. बांधणीची रचनाच अशी होती की घराचा निवारा आणि उबारा मिळावा, पण घरात राहणारा सभोवतालच्या अनुपम सृष्टी सौंदर्याला आणि मोकळ्या आरोग्यप्रद पहाडी हवेला पारखा होऊ नये. त्या दृष्टीने सगळ्या खोल्यांना भिंतीच्या लांबीच्या आणि भरपूर रुंदीच्या खिडक्या होत्या. घरात निवाऱ्याच्या जागी बसल्या बसल्या बाहेरच्या खुल्या निसर्गाच्या पायाशी बिलगून बसल्याचे सौख्य मिळे. निलांगी गंगामय्या वात्सल्याने हाका मारीत खिडकीशी उभी असलेली दिसे. शिवाश्रमाची ही कलात्मक, साधी पण रसिक रचना आणि सभोवतालच्या निसर्गशोभेत संपूर्णपणे मिळून मिसळून गेलेली ही आगळी वास्तू दुरूनही येणाऱ्या जाणाऱ्यांचे सहज लक्ष वेधून घेई. सभोवतालच्या मोकळ्या जागेत बरीच झाडे होती. ती तशीच ठेवण्यात आली होती. मागच्या बाजूला एक जुना विशाल वटवृक्ष होता. त्याच्या भोवती रुंद पार बांधून घेण्यात आला होता. आश्रमाच्या मासिक खर्चाची जबाबदारी उचलण्याची तयारी शंभू प्रसादांनी दर्शवली. पण आनंद स्वामींनी म्हटले, आजच त्याची काही आवश्यकता नाही. ती व्यवस्था सध्या मी सहज करू शकेन आणि पुढे जरूर पडेल तेव्हा आपण आहातच, माताजीही आहेत. विद्याबहनने म्हटले, पण आश्रमाच्या सुरुवातीला लागणारं सगळं सामान मी घेऊन देणार आहे. त्यासाठी माझ्या धर्मादाय पैशातली वेगळी रक्कम मी बाजूला काढून ठेवली आहे. त्यांची इच्छा स्वागतार्ह होती. ती अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता. लागेल ते सामान आणून आश्रम सजविण्याचे काम सर्वस्वी सुधाकडे होते. आश्रमाचे बांधकाम पुरे झाल्यावर आठवड्याभरात एका शुभदिनी वास्तुशांती झाली. माताजी प्रत्यक्ष येऊ शकल्या नाहीत, पण त्यांनी शुभाशीर्वाद पाठवले आणि मग एक दिवस सुधाने सगळे जरुरीचे सामान खरेदी करून आश्रम वसती करण्याजोगा बनविला आणि विद्याबहनला निरोप पाठवला. दुपारी विद्याबहन आल्या. वरांड्याच्या पायऱ्या चढता चढता त्यांनी म्हटले, काय कमला, झालं तुझं घर तयार? त्या प्रश्नाने तिच्या एका जुन्या स्मृतीला धक्का लागला. एक प्रसंगचिन्ह तरळत तिच्या नजरेसमोर आले. त्या घराऐवजी हा आश्रम वाट्याला आला. विधात्याची करणीच विचित्र. सुधाने हसून म्हटले, माझं घर? विद्याबहनने म्हटले, तुझंच नाही तर काय, तुझ्यामुळेच या ओसाड जागेवर आज ही वास्तू उभी राहिली आहे. सुधा क्रमाक्रमाने फिरून आश्रम दाखवू लागली. वरांड्याच्या डाव्या टोकाच्या खोलीपासून तिने सुरुवात केली. ही आनंद स्वामींची खोली. त्या ऐसपैस खोलीत खिडकी लगत एक जाड चटई अंथरलेली होती. त्यावर लेखनाला सर्वस्वी सोयीचे असे एक बैठे उतरते मेज लेखन सामुग्रीने सुसज्ज होते. बाजूच्या भिंतीजवळ हाताशीच पुस्तकांचे शेल्फ होते. त्यावर कालच तिने पेट्या उघडून सगळी पुस्तके नीट लावून ठेवली होती. स्वयंपाकघरात पहिली जुनी भांडी आणि त्याच्या भरीला आवश्यक तेवढी नवी भांडी खरेदी केलेली तिने विद्याबहनना दाखवली. माझघरात एका बाजूला देव्हारा ठेवून देवघर बनविलेले होते. दुसऱ्या टोकाची खोली मुलांची झोपण्याची. त्या खोलीत 2-3 चटयांच्या गुंडाळ्या एका कोपऱ्यात व्यवस्थित उभ्या होत्या. भिंतीलगत 5-6 जाड घोंगड्या, सतरंजा, चादरी यांच्या घड्या व्यवस्थितपणे रचून ठेवलेल्या होत्या. सभोवार नजर फिरवीत काहीशा आश्चर्याने विद्याबहनने विचारले, कमला, बास, एवढंच सामान आणलंस? सध्या एवढं भरपूर झालं. पुढे आश्रमाचा व्याप जसा जसा वाढत जाईल तसं तसं लागेल ते सामान आणता येईल. पुढची योजना ठीक आहे, पण आता आहेत त्या मुलांना खाटा, गाद्या, मच्छरदाण्या आण. सुधाने हसून म्हटले, बडी बहनजी, हा आश्रम आहे. इथं गाद्या, गिरद्या, मच्छरदाण्या, पीकदाण्या, अत्तरदाण्या हे सगळं कसं शोभेल बरं? विद्याबहनने भ्रुकुटी किंचित वक्र करून म्हटले, म्हणजे
आनंद स्वामी इथल्या सगळ्या मुलांना साधू बनवून संन्याशांचे जथ्थे तयार करणार आहेत की काय? सुधा हसली. छे छे, तसं काही नाही. पण बहन, माणसाला कष्टाची, साध्या जीवनाची सवय असावी. कशा वाचूनही त्याचे अडून राहू नये. शक्यतो साधं जीवन. विद्याबाईंनी हसून मध्येच म्हटले, म्हणजे साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असं कुठचंच एक सूत्र आहे. ते सूत्र इथं आश्रमातच नव्हे, माणसाच्या जीवनात असलं तरी काही वाईट नाही. बोलता बोलता सुद्धा खिडकीशी गेली आणि बाहेर नजर टाकीत तिने म्हटले, बडी बहन, समोर बघितलं का? विद्याबहनने समोर बघितले. हिमनगाच्या उन्नत शुभ्र मस्तकावर ढगाने विस्तीर्ण छत्र धरले होते. या अभ्राच्छादित नगाधिपतीचे स्वरूप काही आगळेच दिसत होते. सर्वांगी भस्मचर्चून जणू शंकरच तपश्चर्येला बसला आहे असे भासत होते. सुधाने म्हटले, बहन, आपल्या भारतीय जीवनाचे हे प्रतीक, हाच आपणापुढे खरा आदर्श. आज खंडित होत चाललेली भगीरथ दिलीप भारताची तेजस्वी परंपरा पुनः प्रवाहित करणारे, निस्तेज अन गढूळ होत चाललेली आपली भारतीय संस्कृती पुन्हा तेजपुंज अन निर्मल बनविणारे सुपुत्र सुकन्या या आश्रमातून बाहेर पडाव्यात अशी स्वामीजींची इच्छा आहे. सुधाच्या स्वरात असे काही गांभीर्य उमटले होते की विद्याबहन क्षणभर अंतर्मुख झाली. नंतर तिने म्हटले, खरं आहे कमला, नाहीतर इतका शिकलेला बुद्धिमान माणूस एवढ्या तरुण वयात संन्यासी बनून जगाचा हा संसार मांडून कशाला बसला असता? कमला, तुझं पुण्य थोर, म्हणूनच तू या ठिकाणी आलेस. सुधा हसली. हो ना, ईश्वराने मला इथं आणलं नसतं तर या थोर अंतःकरणाच्या मोठ्या बहिणीचा लाभ मला कसा बरं झाला असता? काही वेळाने विद्याबहन तिचा निरोप घेऊन निघाली. पायऱ्या उतरता उतरता कसलीशी आठवण होऊन ती एकदम मागे वळली. कमला, विसरलेच सांगायला तुला, गोमतीला उद्यापासून इथेच राहायला पाठवून देते. सध्या आता घरच्या 5 नोकरात त्या बुद्धीला काही कामच उरलं नाही. आपल्या घराचं इमान राखून तिने खूप वर्षे चाकरी केली. आता इथे बसल्या बसल्या आश्रम सांभाळील. वा, मग छानच झालं. अगदी खुशाल येऊ दे. घरात एखादं वृद्ध माणूस हवंच. घराला आड तसं घरात वृद्ध माणूस, केवढा आधार असतो बडी बहन. अन मुलात म्हाताऱ्या माणसांचा जीव चटकन रमतो. आमची मैयाच पहा ना, मुले आल्यापासून कशी खुशीत असते. कमला, गोमती बुड्ढी झाली तरी तिची हाडे अजून कणखर आहेत. 10 माणसांचं काम न थकता उचलील. कामाला मी आहेच की. घरात बसल्या बसल्या सगळी कामे ती उत्कृष्ट करील. तिच्याने होईल तेवढं काम तिला करू दे. म्हातारपणी अनाथ मुलांच्या सेवेत तिचा देह सत्कारणी लागेल. अन वृद्ध माणसांची सेवा कशी करायची त्याचे वळणही मुलांना घरातल्या घरात मिळेल. थोडा वेळ बोलून विद्याबहन पायऱ्या उतरली. तिला पाठमोरी पाहत सुद्धा वरांड्याच्या कठड्यावर रेलून तशीच उभी राहिली. गेल्या 4-5 महिन्यात आश्रमाच्या निमित्ताने विद्याबहनची तिचा दाट स्नेह जडला होता. ही सावकार पत्नी मोठी धनाढ्य होती. वैभवाच्या पायघड्यांवरून फिरत होती. अहंकार, गर्व, बेपरवाई फुलवणाऱ्या सगळ्या साधनांची समृद्धता तिच्या अवतीभोवती होती. त्यामुळेच तिचा साधा, निर्गर्वी आणि मनमिळावू स्वभाव पाहून सुधाला नवल वाटे. श्रीमंतीच्या तोऱ्यात, वैभवाच्या गुरमीत इतरांना तुच्छ लेखणाऱ्या आणि आपल्या मूठभर वैभवाचे पोकळ प्रदर्शन मिरवणाऱ्या कठोर हृदयी गर्विष्ठ स्त्रिया तिने पुष्कळ पाहिल्या होत्या. म्हणूनच विद्याबहनचे हे विरोधी चित्र तिला विस्मयजनक वाटे. आताही तिच्या या स्वभावाचा सुद्धा विचार करीत होती. तिने मनाशी म्हटले, सभोवारच्या पाण्यापासून 1 हात दूर अलग असलेल्या कमळात कोरड्या पायाने अंग आखडून उभ्या ठाकलेल्या लक्ष्मीच्या चित्राची कल्पना काढणारा चित्रकार मोठा द्रष्टा असला पाहिजे. लक्ष्मीचे हे कल्पनाचित्र म्हणजे माणसाच्या असहिष्णू, संकुचित अन अहंकारी मनाचेच प्रतीक आहे. भोवतालच्या पाण्याचा, क्वचित चिखलाचाही लक्ष्मीच्या पायांना स्पर्श झाला असता तर तिने कमळाच्या या शृंखला केव्हाच भिरकावून दिल्या असत्या. विद्याबहन अशी शृंखला जडित नाही. ती धनाढ्य असली तरी पिढ्यानपिढ्या धार्मिक संस्कारात वाढलेली आहे. भूतदया तिच्या रोमरोमी भिनलेली आहे. जीवनदात्री गंगामय्याच्या या मातीचा गुणच असा आहे की इथल्या माणसाच्या हृदयात सहिष्णुतेचे झरे अखंड झिरपत राहावेत. हिमनगाच्या भव्यतेत, त्याच्या गगनस्पर्शी उंचीत माणसाला स्वतःच्या ठेंगणेपणाचं विदारक दर्शन होतं. अशा वेळी त्याचा सारा अहंकार, त्याचा उन्मत्त मीपणा गळून न गेला तरच नवल. पंधरवड्यानंतर चांगलाच पावसाळा सुरू झाला. मेघाने कैलासमाथी अखंड अभिषेक पात्र धरले.
गंगा मैया पुष्टांगी बनली. सुधाचा दिनक्रम सुरळीत चालू होता. भल्या पहाटे उठून ती मैया बरोबर राम मंदिरातले नित्याचे काम उरकून टाकी. मग सूर्योदयाच्या सुमारास ती आश्रमात येई. त्यावेळी गोमतीची घरात झाडलोट चाललेली असे. आनंद स्वामी आपल्या खोलीत मेजाजवळ लेखनात मग्न झालेले असत. ती मुलांना उठवी. त्यांची सगळी प्रातःकालीन कामे उरकी. आंघोळी करून मुले घाटावरून आली की स्वामीजींच्या खोलीत जात. पिताजी प्रार्थना. तो कार्यक्रम संपला की सुद्धा स्वामीजींसह सगळ्यांच्या पुढे दुधाचे पेले ठेवी. मुलांचे धार्मिक शिक्षण आणि पाठांतर सकाळी स्वामीजी घेत. दुपारी जेवणानंतर मुलांना साक्षर बनवण्याचे कार्य सुद्धा करी. बाहेर उघडी बसली की स्वामीजींचा सकाळ संध्याकाळचा बराच वेळ बाहेर नदी किनारी कुठेतरी एकांत स्थळी जात असे. दुपारी त्यांचे वाचन चाले. बाहेर सतत पाऊस असला की त्यांना मग सारा दिवस घरातच वास्तव्य करणे प्राप्त होई. अशा वेळी दुपारचा मुलांचा अभ्यास बहुधा तेच घेत आणि सुद्धा खिडकीशी काही काम करीत, अगर काम नसले की बाहेरच्या सृष्टीकडे बघत असे. अशा वेळी बाहेरची शोभा काही आगळीच दिसे. जलधारांनी बाहेर चिकाचा पडदा सोडलेला असे. त्या झिरझिरीत धुसर आवरणाने झाकलेले गंगा मैयाचे पात्र अगदी अस्पष्ट दिसे. त्या पलीकडचा हिमगिरी अबोध आणि गूढ वाटे. पलीकडेच मुलांना शिकवीत बसलेल्या आनंद स्वामींसारखा. समोर दूर असलेल्या हिमनगाचे जीवन तिला अज्ञात होते, पण हाताच्या अंतरावर बसलेल्या स्वामींचे जीवन तरी तिला कुठे संपूर्ण ज्ञात होते. आणि मग अशा वेळी त्या गूढतेच्या अंतर्यामी शिरण्याची तिच्या मनाला उगीचच ओढ लागे. मुलांचा अभ्यास संपला की मग कधी कधी यात्रेच्या गोष्टी निघत. स्वामीजी साऱ्या भारतभर फिरले आहेत याची आता सुधाला माहिती झाली होती. बोलण्याच्या ओघात ते कधी रामेश्वर कन्याकुमारीचे वर्णन करीत, कधी अमरनाथाच्या यात्रेची माहिती सांगत. पुरीच्या रथयात्रेची मनोरंजक कथा त्यांच्या तोंडूनच तिने ऐकली होती. आश्रमात ये जा करणाऱ्या साधूंना हिमालयाची यात्रा कशी करावी त्याचे मार्गदर्शन करतानाही तिने अनेक वेळा ऐकले होते. हिमालयाच्या प्रवासाचा अनुभव सांगताना ते मोठे रंगून जात. हिमनगाविषयीचा आदरभाव त्यांच्या बोलण्यात प्रकर्षाने उमटे. ती मंत्रमुग्ध होऊन सगळे ऐकत राही. एकदा त्याने म्हटले, हा हिमालय हे भारताला मिळालेलं केवढं वरदान आहे. मुक्तिदायक तसा भुक्तिदायकही. त्याच्या अस्तित्वातच भारताची संस्कृती साठवलेली आहे. युगानुयुगे टिकली आहे. भारतीय संस्कृतीचे तेच मूळ, तेच उगमस्थान. पित्या समान छायाछत्र धरून आणि छातीचा कोट करून उभा ठाकलेल्या या साक्षात कैलासामुळे भारत सुरक्षित आहे. सर्व प्रकारे सुजलाम सुफलाम झाला आहे. पौराणिक कालापासून मोठमोठ्या ऋषीमुनींची तपश्चर्या हिमनगानेच सफल केली. महाभारताच्या अंती पांडवांना या स्थितप्रज्ञ हिमगिरीनेच आपल्या विशाल हृदयात चिरशांती दिली. चंद्रगुप्ताने इथेच या नगाधिपतीच्याच सान्निध्यात चिंतन करून राष्ट्रोद्धाराची शक्ती मिळवली. दुःखाने खचलेल्या जीवांचे, पाप करून पश्चाताप अंतःकरणाने पुण्य शोधायला निघालेल्या प्राण्यांचे हे केवढे आश्रयस्थान आहे. याचा प्रवास करताना भव्यतेचे दर्शन होते. दिव्यतेचा साक्षात्कार घडतो. गात्रांगात्रे मांगल्याने पुनीत होतात, श्रद्धेने भारावून जातात. हेच आमचं मूळ श्रद्धास्थान याची पदोपदी अनुभूती मिळते. असा अनुभव आल्प्स पर्वताच्या उच्च युगमफ्रा शिखरावरही येत नाही. तिथे केवळ. सुधाने मध्येच आश्चर्याने विचारले, म्हणजे तुम्ही परदेशाचाही प्रवास केला आहे? आनंद स्वामींनी किंचित हसून म्हटले, थोडासा घडलाय. पहिल्यापासूनच माझी पायांवर जरा जास्त भक्ती. लहानपणी 4 भिंतीतल्या घरापेक्षा सीमेवरच्या नदी किनारीच माझे जास्त वास्तव्य असे. भ्रमंतीत बराच वेळ जाई. सुधाने हलकेच पण मोठ्या उत्कंठेने विचारले, कुठचा हा नदी किनारा? स्वामीजी क्षणभर थांबले, विचारात पडले, पण लगेच कळे न कळेसे हसून त्यांनी म्हटले, कुठल्याही नदी किनाऱ्यावरची निसर्ग शोभा सारखीच असते. सूर्योदय सूर्यास्ताचे रंग सगळीकडे सारखेच. फक्त ऋतू परत्वे त्यांच्या थोड्या छटा बदलतात एवढंच. प्रवासाची आवड वयाबरोबर वाढत गेली. कष्टाची सवय होती. उत्साहाचे भांडवल होते. मागे खेचणारा कसलाही पाश नव्हता. पायाचे चक्र सारखे चालू ठेवायला या सगळ्या गोष्टी मोठ्या अनुकूल होत्या. आणि मग या मुलांच्या पाशात कुठे कसे सापडलात? स्वामीजी हसले. या निर्हेतुक भ्रमणावर ईश्वराला निर्बंध घालावासा वाटला असावा. त्यावेळी दक्षिणेकडे यात्रा करीत होतो. पॅसेंजर रेलगाडीतून रात्रभर प्रवास झाला होता.
पहाटे कुठल्याशा एका अगदी लहान स्टेशनात गाडी थांबली होती. त्या 3ऱ्या वर्गाच्या लांबलचक मोठ्या डब्यात अगदी तुरळक उतारू होते. थंडीचे दिवस होते. पहाटेच्या कडाक्याच्या थंडीत पोटाशी पाय घेऊन उतारू झोपी गेले होते. मीही कांबळं लपेटून बसल्या बसल्या पहाट वाऱ्याचे सुख अनुभवीत पेंगत होतो. तेवढ्यात पायाशी काहीतरी हल्ले. पेंग उडाली. डोळे उघडून पाहिले. एक तरुण स्त्री गरम कपड्यात गुंडाळलेले एक अर्भक माझ्या पायाशी ठेवीत होती. दिव्याचा अगदीच अंधुक प्रकाश आणि अवनत मस्तकावरून फार पुढे ओढलेला पदर, त्यामुळे त्या स्त्रीचा चेहरा दिसू शकला नाही. पण ती तरुण स्त्री कुणी कुलीन वाटत होती. त्या अर्भकाला माझ्या पायाशी ठेवून ती झटकन निघून गेली. एवढ्या प्रवासी लोकात एक भगवा वस्त्रधारी संन्यासीच तिला योग्य वाटला असावा. त्या सुप्रभाती ईश्वराची ती आज्ञा मानण्या वाचून गत्यंतर नव्हते. माझे भ्रमण थांबले. कार्य निश्चित झाले. ईश्वर वस्तुमात्रात प्राणीमात्रात ईश्वराचे अस्तित्व असते असे मानणाऱ्या धार्मिक कुटुंबात ती लहानपणापासून वाढली होती. तीच श्रद्धा तिच्या मनात रुजली होती. पण त्यानंतर पुढे जे अनपेक्षित दुःखद प्रसंग तिच्यावर कोसळले त्यात ही श्रद्धा जमीनदोस्त झाली होती. आणि पुष्पाटची भेट झाल्यानंतर तर नैराश्याच्या परिसीमेला पोहोचलेल्या तिच्या मनाची खात्रीच झाली की या जगात ईश्वराचे अस्तित्व नाही. केवळ तसा कल्पनेचा फसवा डोलारा उभारलेला आहे. पण वैफल्याच्या त्या पराकोटीच्या क्षणी तिला जो साक्षात्कार झाला होता त्यामुळे त्या मृत श्रद्धेचे पुनरुत्थान झाले होते. परम दुःखाच्या ऐन क्षणी परमेश्वर कुणाच्या ना कुणाच्या रूपाने उभा राहतो हे नेहमीचे नित्याचे बोल. त्या माऊलीची तारक ईश्वरावरची अढळ श्रद्धा तिला नव्याने पटली होती. जे दुःख तिला असह्य वाटत होते, ज्यामुळे आत्महत्येला ती प्रवृत्त झाली होती, ते दुःख तिला आता हास्यास्पद वाटू लागले होते. ईश्वर म्हणजे काय हा प्रश्न करण्याची तिला आता आवश्यकता वाटत नव्हती. जे काही चर्चा वादविवाद अगर उपदेशाने पटले नसते ते अनुभूतीने पटवून दिले होते, हृदयात ठसविले होते. श्रद्धा म्हणजे काय याची निनीने केलेली वेडी वाकडी व्याख्या तिला आता सरळ आणि सुगम वाटत होती. पण ती अधिक अर्थवाही झाल्यास पाहावे म्हणून एकदा तिने आनंद स्वामींना विचारले, स्वामीजी, श्रद्धा म्हणजे काय? स्वामीजीने किंचित हसून म्हटले, श्रद्धा म्हणजे आत्मशक्ती वाढविण्याचे एक अमोघ साधन. पण श्रद्धेचं फळ निश्चित मिळतं का? कुठचीही सिद्धी साधनेच्या उत्कटतेवर आणि एकतांतेवर अवलंबून असते. पण एखाद्याच्या आयुष्यात असे काही प्रसंग येतात की त्या क्षणी मनात जपून ठेवलेली श्रद्धा नाहीशी होते. मन अगदी श्रद्धाहीन. स्वामीजींच्या ओठावर हसू फुटलेले पाहताच ती एकदम थांबली. स्वामीजींनी हसत म्हटले, माणसाच्या मनातील श्रद्धा कधीच नाहीशी होत नाही. ऐन दुपारी रणरणत्या उन्हात माणसाला त्याची छाया दिसत नाही म्हणून ती तिथे नसते असे नाही. श्रद्धा ही माणसाची छाया आहे. त्याच स्वरूपात ती त्याच्या ठिकाणी असते. संतोष येऊन गेल्यापासून सुद्धा आनंद स्वामीशी योग्य ती मर्यादा सांभाळून बऱ्याच मोकळेपणे बोलू लागली होती. काही ना काही कामानिमित्त त्यांच्याबरोबर हर घडी बोलायचा प्रसंग येईल. आश्रम आणि राम मंदिर अशा तिच्या सारख्या फेऱ्या होत असल्या तरी दिवसाचा तिचा बहुतेक वेळ आश्रमातच जाईल. हा आश्रम हेच आता आपले कार्यक्षेत्र, हेच आपले कायमचे शांतीस्थान, ही भावना तिच्या मनात मूळ धरून वाढू लागली होती. स्वतःच्या या बदललेल्या जीवनाविषयी तिच्या मनात यत्किंचितही विषाद अगर कटुता नव्हती. उलट या नव्या जीवनात तिच्या वाट्याला जो गौरवची माया आली होती त्यामुळे तिचे मन गंगामय्यासारखे सर्वांगी तुष्टपुष्ट झाले होते. निनीला जाणाऱ्या पत्रातून त्याचे पडसाद उमटत होते. तिच्याकडून येणारी उत्तरे ही नवा उत्साह आणि संतुष्टता याने भरलेली असत. तिच्या वडिलांची बदली कोल्हापूरला झाली होती. त्यांना वरची जागा मिळाली होती. पगारही वाढला होता. खेडेगावचे संकुचित वातावरण मागे पडून शहराचे व्यापक आणि मोकळे वातावरण मिळाले होते. विशेष आश्चर्याची गोष्ट म्हणजे जयाला भाऊंनी कॉलेजात घातले होते. त्यांच्या विचारात आणि स्वभावात झालेला बदल यावरून दिसून येत होताच, पण अलीकडे जयाची जी पत्रे येत त्यातल्या मजकुरावरून घरच्या प्रगत वातावरणाची तिला कल्पना येत असे. गेल्याच आठवड्यात जयाने लिहिले होते, मी बॅडमिंटन खेळायला जाते. यंदा आमच्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मुलींचे नाटक होणार आहे. त्यात मी काम करणार आहे. नंदूचीही अशीच उत्साहाने भरलेली पत्रे येत.
त्या विविध पत्र प्रवाहावरून निनीच्या घरी आता दुःखाचा काळ संपून सुखाचे दिवस सुरू झाले आहेत हे सुधाला स्पष्ट दिसून येत असे. घरची ही पत्रे वाचली की तिचे मन समाधानाने भरून येई आणि ती मनाशी म्हणे, हा सारा माझ्या निनीच्या श्रद्धेचा प्रभाव, तिच्या आत्मबलाचा, तिच्या शांत सोशिक मनाचा हा विजय. पण या साऱ्या समाधानात एकाच गोष्टीचा तिच्या मनाला राहून राहून विषाद वाटे. तो म्हणजे घरून येणाऱ्या कुठच्याही पत्रात सुलभाचा कधी उल्लेख नसे. जे सुख, जे स्वातंत्र्य आज जयाला सहज प्राप्त झाले आहे, त्या स्वातंत्र्यासाठी, तीच आत्यंतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी सुलभाला घराचा त्याग करावा लागला. तिच्या कलासक्त हृदयाचा कसा कोंडमारा झाला होता, तिचे तडफदार मन कसे तडफडत असे याची सुधाला आठवण होई. ते सगळे प्रसंग तिच्या नजरेसमोर येत आणि तिचे मन व्याकुळ होई. पण मग ती स्वतःच्या मनाला समजावून सांगे, सुलभा धीट आहे, तिच्यात धडाडी आहे, कुठेही गेली तरी दुःखी होणार नाही, रडत बसणार नाही. आणि मग स्वतःचे डोळे टिपून ती आपल्या उद्योगाला लागे. महाश्वेता कादंबरीचा 22वा भाग इथेच संपला. हा भाग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉन दाबा. आता आपण भेटणार आहोत महाश्वेता कादंबरीच्या 23व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.